श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या या व्हिडिओमध्ये तुळशी विवाह घरच्या घरी अगदी साधेपणाने तुम्हाला कसा करायचा आहे आणि कोणते मंत्रोच्चार तुम्हाला पठण करायचे आहे जेणेकरून तुळशी विवाहाचं संपूर्ण फळ तुम्हाला मिळेल. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. कार्तिक महिन्यामध्ये तुळशी पूजेला विशेष महत्व आहे. या महिन्यामध्ये तुळशी विवाह केला जातो. या दिवशी तुळशीचा विवाह विष्णूच्या शालिग्राम रूपाशी होतो. कार्तिक महिन्यात येणाऱ्या शुक्ल पक्षातील एकादशीला देवोत्थान, देवउठणी किंवा प्रबोधिनी एकादशी म्हणतात. दिवाळीनंतर ही एकादशी येते. मान्यतेनुसार देवउठणी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात 5 महिने निद्रावस्थेतून जागे होतात. या एकादशीला भगवान हरीचा जागर झाल्यानंतर शुभ कार्याला सुरुवात होते. या दिवशी तुळशी विवाहाचे आयोजनही केले जाते. यावेळी 24 नोव्हेंबर रोजी तुळशी विवाह होणार आहे. तो तुम्ही कार्तिक पौर्णिमेपर्यंत करू शकता. शास्त्रामध्ये तुळशी विवाहाचे आयोजन करणे अत्यंत शुभ मानले गेलेले आहे. या दिवशी भगवान विष्णूच्या शाळीग्राम रूपामध्ये तुळशीचा विवाह करण्याची परंपरा आहे. या दिवशी तुळशी विवाह केल्यास जीवनातील सर्व संकटे दूर होतात असे मानले जाते, की जो कोणी तुळशी विवाहाचे आयोजन करतो त्याला अत्यंत शुभ फळ प्राप्त होते. तुळशी विवाह पूर्ण विधीपूर्वक केला जातो. भगवान शाळीग्राम हे भगवान विष्णूचे अवतार मानले जातात. असे मानले जाते की देवउठणी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूच्या शालिग्राम अवताराचा विवाह माता तुळशीशी झाला, म्हणूनच या दिवशी तुळशी विवाहाचे आयोजन केले जाते. तुळशी विवाहामध्ये तुळशीचे झाड आणि शाळीग्राम यांचा विवाह सामान्य विवाहाप्रमाणेच थाटामाटात केला जातो. या दिवशी तुळशीद्वारे देवाला आवाहन केले जाते. ज्या जोडप्यांना मुली होत नाहीत त्यांनी आयुष्यात एकदा तरी तुळशीचा विवाह करावा असे शास्त्रात सांगितले आहे. याने कन्यादानाचे पुण्य प्राप्त होते. तुळशीशी विवाह केल्याने वैवाहिक जीवन आनंदाने भरून जाते. दरवर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीनंतर तुळशी विवाह हा साजरा केला जातो. या दिवशी एकादशी ही 23 नोव्हेंबरला झाली आणि दुसऱ्या दिवशी 24 नोव्हेंबरला द्वादशी तिथी आहे. अनेक जण द्वादशी तिथीला तुळशी विवाह करतात, पण तुम्हाला या दिवशी नाही जमला तर तुम्ही पौर्णिमेपर्यंत कधीही तुळशी विवाह करू शकता. तर तुळशी विवाहाच्या पूर्व दिवशी तुळशी वृंदावन रंगवून सुशोभित करायचे आहे. बऱ्याच जणांकडे कुंडीमध्ये तुळस लावलेली असते. ती कुंडी खूप खराब झालेली असेल तर तिला छान रंगवून घ्यायचं आहे. आणि जर मोठं तुळशी वृंदावन तुमच्याकडे असेल, तिला तुम्ही साडी नेसवू शकत असाल तर तुम्ही पूर्ण साडी नेसवू शकता किंवा एखादं लाल रंगाचं वस्त्र गुंडाळून घेतलं तरी चालेल. जर छोटी कुंडी असेल तर लाल रंगाची ओढणी सुद्धा तुम्ही तुळशीवरती ठेवू शकता. असंही करू शकता, पण तुळशीला काही ना काहीतरी वस्त्र तुम्हाला अर्पण करायचं आहे. आता त्यानंतर आपल्या प्रत्येकाच्या देव्हाऱ्यामध्ये बाळकृष्णांची मूर्ती ही असतेच, कारण तुळशीचा विवाह श्री हरी विष्णूच्या शालिग्राम या रूपातील अवताराशी झाला होता. पण शालिग्राम हे प्रत्येकाच्या घरात नसतात, पण बाळकृष्णांची मूर्ती असते किंवा कृष्णाच्या रूपामध्ये असलेली मोठी मूर्ती तुम्ही या विवाहासाठी वापरली तरीही चालेल. तर सगळी पूर्वतयारी तुम्हाला करून घ्यायची आहे. तुमच्या घराच्या अंगणामध्ये जिथे तुळस असेल तिथेच तुम्हाला तुळशी विवाह करायचा असतो. पण तुमच्या घरामध्ये तेवढी पुरेशी जागा नसेल, फ्लॅट सिस्टीम असेल, तर बाल्कनीमध्ये तुम्ही ठेवलेली तुळस जी आहे ती तुम्ही देव्हाऱ्यासमोर आणू शकता आणि तिथे तुम्ही तुळशी विवाह लावू शकता. असंही तुम्ही करू शकता. तर बघा, वृंदावनावरती उसाचे खोड, झेंडूची फुलांनी हार घालतात आणि मुळाशी चिंचा व आवळे ठेवतात. हा विवाह सोहळा सायंकाळी करतात. तुळशी विवाहाला तुमचे अंगण आकर्षक रांगोळ्यांनी सजवायचे असेल तर छान रांगोळीही काढण्यात येते. तर बघा, तुळशीचा आणि बाळकृष्णांच्या मूर्तीचा आपण विवाह करणार आहोत, त्यामुळे तुळशीला आपल्याला नवरीसारखे सजवायचे आहे आणि बाळकृष्णांना सुद्धा एखाद्या नवरदेवासारखे आपल्याला तयार करायचे आहे. तुळशीला तुम्ही अलंकार देखील घालू शकता, म्हणजे दागिने, मंगळसूत्र, जोडवी वगैरे असं तुम्ही अलंकार घालून तुळशीला सुशोभित करू शकता. कार्तिक महिना हा श्रीहरी श्री विष्णूंना अतिशय प्रिय आहे. अशा स्थितीमध्ये या महिन्यामध्ये भगवान विष्णूंसोबत तुळशी मातेची पूजा केल्याने अनेक पटीने अधिक लाभ होतो. म्हणून प्रत्येकाने तुळशी विवाह आवर्जून करावा. तर बघा, तुळशी विवाहासाठी आपल्याला सगळ्यात आधी एक ताट तयार करून घ्यायचं आहे, ज्यामध्ये आपल्याला हळदी कुंकू, अक्षदा, फुलं, पाणी, पंचामृत, एक सुपारी किंवा तुम्ही गणपतीची मूर्ती घेऊ शकता, पांढरी वस्त्र, श्रीकृष्ण आणि तुळशीला आपल्याला अर्पण करायचे आहेत. आवळे घ्यायचे आहेत, कारण आवळे हे या पूजेमध्ये महत्वाचे आहेत. त्यानंतर दिवाळीचे दिवे तुम्हाला घ्यायचे आहेत. पेढे किंवा मिठाई तुम्ही जे काही नैवेद्यासाठी आणलेला असेल, कारण आपल्या घरातील मुलीचं लग्न आहे त्यामुळे गोडाचा हा नैवेद्य आपल्याला अर्पण करायचा आहे. त्यानंतर आपल्याला सर्व घरातील सदस्यांनी हा प्रसादास्वरूप खायचा आहे. त्यानंतर आपल्याला तुळशीची ओटी भरायची, तर ओटीचं साहित्यही तुम्हाला लागणार आहे. आपल्या घरातील मुलीचं लग्न असल्यासारखं आपल्या सर्वांना तयार व्हायचं आहे.
त्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला घराच्या अंगणासमोर दिवे प्रज्वलित करून घ्यायचे आहेत. दिवाळीच्या दिवशी घरावरती टाकलेली लाइटिंग तुळशी विवाहापर्यंत ठेवली जाते. तुळशी विवाहापर्यंत घरासमोर दिवे प्रज्वलित केले जातात. दिवे हे मांगल्याचं प्रतीक आहे, त्यामुळे आपल्या घरासमोरील अंगणामध्ये तो दिवे प्रज्वलित करून आपलं घर लख्ख करायचं आहे आणि त्यानंतरच तुळशी विवाहाला सुरुवात करायची आहे. कार्तिकी एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत हे पर्व तुलसी विवाह म्हणून साजरे केले जाते. एकूणच या विवाहाच्या निमित्ताने गेल्या 4 महिन्यामध्ये व्रतवैकल्याच्या माध्यमातून निसर्गाच्या सर्जनतेसाठी आपली जी विहित कार्य काही काळ थांबलेली असतात, त्यांना परत सुरू केले जाते. भारतीय संस्कृती आणि परंपरा यामध्ये तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुळस ही केवळ धार्मिक किंवा सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाची नसून ती आरोग्यदायी मानली गेली आहे. तुळस अतिशय गुणकारी आहे. देशभरामध्ये तुळशी विवाह मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. तुलसी विवाह हा नेहमी सायंकाळी दिवे लागणीच्या वेळेस करावा, कारण ती वेळ देवी लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते आणि श्रीहरी विष्णूंना प्रिय असलेली हरिप्रिया हिचा विवाह आपण सायंकाळी केल्यामुळे देवी लक्ष्मीचे देखील आपल्यावरती कृपाशीर्वाद राहतात. तर तुलसी विवाह करत असताना उसाच्या खोडाचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आपल्याला तुळशीवरती ते 4 उसाचे खोड असे लावून घ्यायचे आहेत. तर बघा, ही संपूर्ण पूजा मांडणी इथे केलेली दिसत आहे. तुळशी वृंदावनाला साडी नेसवलेली आहे. त्याच्या शेजारी एका चौरंगावरती लाल रंगाचं वस्त्र अंथरून त्यावरती कृष्णांची मूर्ती ठेवलेली आहे. तुमच्याकडे बाळकृष्णांची मूर्ती असेल तर ती देखील तुम्ही ठेवू शकता आणि दोघांच्या मधोमध आपल्याला कलश स्थापन करायचा आहे. त्यानंतर आपल्याला अंतरपाट घ्यायचा आहे. अंतरपाट कधीही पांढरा ठेवायचा नाही. त्यावरती आपल्याला कुंकू आणि स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. ज्याप्रमाणे आपण आपल्या घरातील मुलांचं लग्न करतो त्यावेळेस मंगळाष्टका म्हणतो, अगदी त्याच प्रकारे आपल्याला तांदळाच्या अक्षदा थोड्याशा रंगून घ्यायच्या आहेत किंवा बऱ्याच जणांकडे ज्वारी पिवळी करून घेतात. तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्याप्रमाणे तुम्हाला धान्य तयार करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुळशी विवाहाला सुरुवात करायची आहे. हा विवाह तुम्ही जोड्याने करू शकता, पती-पत्नी मिळून, कारण या विवाहामुळे तुम्हाला कन्यादानाचं पुण्य मिळत असतं किंवा तुम्ही तुमच्या घरातल्या छोट्या मुलांकडून देखील हा विवाह पार पाडून घेऊ शकता, हरकत नाही. तर बघा, आता जिथे आपण पूजाविधी करणार आहोत तिथे एक आसन घ्यायचं आणि आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही गणेश पूजनाने होत असते. त्यामुळे सगळ्यात आधी आपल्याला गणेश पूजन करून घ्यायचं आहे. गणेशांची मूर्ती घ्या किंवा तुम्ही सुपारी घेतली तरीही चालेल. ताम्हणामध्ये त्यांच्यावरती अभिषेक करून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यांना गंध, अक्षत, फूल अर्पण करायचं आहे. आता त्यानंतर दोघांच्या मधोमध ठेवलेला जो कलश आहे त्या कलशाचं पूजन करून घ्यायचं आहे. कलशाला देखील आपल्याला फूल अर्पण करायचं आहे. त्यानंतर तुळशीला आणि कृष्णांना आपल्याला पाणी, पंचामृत आणि पाणी अर्पण करून घ्यायचं आहे. आता बाळकृष्णांची मूर्ती असेल तर तुम्ही बाळकृष्णांच्या मूर्तीवरती अभिषेक करू शकता. त्यानंतर घरातील जी कुलस्त्री असते तिनेच तुळशीची ओटी भरायची असते. तर सगळ्यात आधी आपल्याला ओटी भरून घ्यायची आहे. ज्या वस्त्रमाळा आपण तयार केलेल्या आहेत त्या तुळशीला श्रीकृष्णांना अर्पण करून घ्यायच्या आहेत. तुळशीचे पूजन हे घरातील कुलस्त्रीनेच करावे, कारण ती एक विवाहिता आहे. विवाहितेचं पूजन केल्यामुळे आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती होते. जेही तुम्ही पूजेसाठी साहित्य तयार केलेलं आहे ते सर्व तुळशी मातेला अर्पण करून घ्यायचं आहे. तुळशीची ओटी भरायची आहे. तुळशी मातेच्या शृंगारासाठीच फणी, भगव, मणिमंगळसूत्र हे सर्व साहित्य बाजारामध्ये मिळतं. ओटीच्या सामानावरती तुम्ही ते ठेवू शकता. आपण जे 2 आवळे घेतले होते त्यातील एक आवळा ओटीच्या सामानावरती ठेवायचा आणि दुसरा आवळा, बोरं, चिंच ही सर्व साहित्य तुळशी मातेला आपल्याला अर्पण करायचं आहे. जोही गोडाचा नैवेद्य आपण घेतलेला आहे तो देखील नैवेद्य अर्पण केल्यानंतर मग आपण जो अंतरपाट तयार केलेला आहे त्या अंतरपाटाला कृष्णाच्या आणि तुळशीच्या मधोमध पकडायचा आहे आणि आपल्याला मंगळाष्टका म्हणायच्या आहेत. संपूर्ण भारतभर तुळशी विवाह साजरा करण्यात येतो, पण महाराष्ट्रामध्ये मंगळाष्टकांशिवाय कोणताही विवाह पूर्ण होत नाही. तर मंगळाष्टका तुम्हाला YouTubeवरती मिळून जातील किंवा तुम्ही Googleवरती शोधू शकता आणि तुम्ही स्वतः पठण करत मंगळाष्टका म्हणून अक्षदा किंवा तुम्ही जे काही तयार केलेलं धान्य आहे, ज्वारी म्हणा किंवा तांदूळ, ते तुम्हाला मंगळाष्टका म्हणत असताना तुळशीवर आणि श्रीकृष्णांवरती अर्पण करायचं आहे. 5 किंवा 7 मंगळाष्टका तुम्ही म्हणू शकता. त्यानंतर तो अंतरपाट काढून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपल्या तुळशीचा विवाह पार पडेल. आता हार वगैरे जे आणलेलं साहित्य आहे ते आपण आधीच तुळशीला आणि कृष्णांच्या मूर्तीला घालून घेतलेलं आहे. त्यामुळे आपल्याला परत हार घालण्याची गरज नाही. पण आपल्याला एक गोष्ट आवर्जून करायची आहे. मंगळाष्टका पूर्ण झाल्यानंतर आपल्याला सगळ्यात आधी गणेशांची, त्यानंतर श्रीहरी विष्णूंची आणि तुळशी मातेची आरती करायची आहे. तर बघा, कार्तिक एकादशी नंतर द्वादशी पासून तुलसी विवाह प्रारंभ होतो. कार्तिक पौर्णिमेस तुलसी विवाहाची समाप्ती होते.
तुळशीला आपली लेक म्हणावयाची लोक परंपरा आहे. अजूनही अनेक ठिकाणी मोठ्या कौतुकाने बाळकृष्णांच्या मूर्तीशी तुळशीचे लग्न लावले जाते. घरातीलच कन्या मानून तुळशी वृंदावनाची रंगरंगोटी करतात, सजवितात. कुटुंबातील कर्ता पुरुष स्नान करून तुळशीची, कृष्णांची पूजा करतो. नंतर त्यांना हळद आणि तेल लावून मंगल स्नान घालतो. तुळशीला नवीन वस्त्र पांघरतात व त्यावर मांडव म्हणून उसाची वा धांड्याची खोपटी ठेवतात. पूजेचे उपचार समर्पण करून विष्णूंना जागे करतात. त्यानंतर बाळकृष्ण व तुळस या दोघांमध्ये अंतरपाठ धरून मंगळाष्टकी म्हणून विवाह लावला जातो. कर्त्याने त्यानंतर तुळशीचे कन्यादान करावे व नंतर मंत्रपुष्प व आरती करावी असा संकेत आहे. घरच्या कन्येस श्रीकृष्णांसारखा आदर्श वर मिळावा असा त्यामागील हेतू आहे. या विधीच्या वेळी तुळशीभोवती दीप आराधना करण्याची पद्धती आहे. काही ठिकाणी तुळशीची व बाळकृष्णांची वाद्यांच्या आणि फटाक्यांच्या दणदणाटात मिरवणूक काढली जाते. आपापल्या परंपरेनुसार अगदी साधेपणाने घरच्या घरी देखील हा विवाह सोहळा पार पाडला जाऊ शकतो. यामुळे आपल्याला कन्यादानाचे पुण्यफळ मिळते. आपल्या घरातील मुलाबाळांची लग्न जुळत नसतील तर तुळशी विवाहानंतर ती लग्न जुळायला सुद्धा योग येतात आणि आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, संपन्नता वाढते. एवढं शुभ फळ आपल्याला तुलसी विवाहामुळे मिळतं. कारण तुलसीचा विवाह साक्षात श्रीहरी विष्णूंशी केला जातो आणि ज्या घरामध्ये श्रीहरी विष्णूंची सेवा केली जाते, तिला प्रिय असलेल्या हरिप्रियासोबत त्यांचा विवाह सोहळा पार पाडला जातो. तिथून देवी लक्ष्मी कधीही जात नाही. वृंदेवर केलेल्या अन्यायाचे परिमार्जन म्हणून कृष्णावतारात रुक्मिणी म्हणून जन्मलेल्या वृंदेशी भगवंतांनी लग्न केले. तो दिवस कार्तिक द्वादशीचा होता. आपण आता तो तुळशी विवाह प्रारंभ म्हणून साजरा करतो. तर अशा प्रकारे तुम्हाला तुलसी विवाह घरच्या घरी अगदी साधेपणाने करायचा आहे. पूजेसाठी लागणारं सर्व साहित्य, पूजा मांडणी आणि विवाह कसा करायचा ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केली. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.